तुम्हाला दाखवतो मी आता आम्ही कुठे आलोय. एक नंबर प्लेस, एक नंबर. आणि असा मस्त एकदम बघा. हे बघा बस तिकडे बसला होता, आता इकडे आला आम्हाला बघितल्यानंतर. बापरे, तो बघतोय डोकून बघा ना की कोण हॉर्न देतय म्हणून. बघा समोर राजूचीच पोच देऊन उभे आहेत. हेराफेरीवाला राजू. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या पुन्हा एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे आपण पुण्यापासून ते हम्पीपर्यंतची जी काही आमची जर्नी आहे ती जर्नी व्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. आणि आय होप तुम्ही आमच्या आधीचे व्लॉग्स दोन्ही व्लॉग बघितले असतील. या सिरीजमधला हा तिसरा व्लॉग असणार आहे. आणि मी हॅपी आहोत किंवा आम्ही हॅपी आहोत की तुम्ही या तिसऱ्या व्लॉगपर्यंत आला आहोत. आणि जसं तुम्हाला आम्ही सांगितलं आहे की आम्ही आजचा जो स्टे आहे हा आमचा हम्पीमध्ये नाही आहे. कालच्या व्लॉगमध्ये आम्ही थोडा सस्पेन्स तुमच्यासाठी ठेवलेला होता. तर आम्ही नेमकं कुठे आहोत, आम्ही कुठल्या लोकेशनला आहोत ते आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळात सांगू. म्हणजे डिरेक्ट आम्ही तुम्हाला लोकेशनलाच घेऊन जाऊ. त्याआधी आता आम्ही चहा घेतो, फ्रेश होऊन निघालो आहोत आम्ही. आता आंघोळ केली, मस्त छान झोप झाली, आता निघतो. त्यानंतर त्या लोकेशनला जातो, तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. नाही, बट त्याआधी मला हे पण सांगायचं की आमचा जसं कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही हम्पीला स्टे करणार आहोत. तर आम्ही हम्पीला का स्टे केला नाही, आमचं सडन डिसिजन का चेंज झालं, तर हे सगळं तुम्हाला पण माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला ही कालची क्लिप दाखवतो. किती छान आहे. इथे जायचं आपल्याला. आज आपण इथे जातोय. इथे मॅरेज हॉल आहे पण कोणाचं लग्न नाही करायचं आहे आम्हाला. ओके, त्यामुळे आम्ही ते बघितलं पण नाही. आणि आम्ही सरळ आमचं जेवण झालं आहे आता, चांगलं होतं जेवण. आणि आम्ही खूप थकलो आहोत. दॅट इज द रिझन वी डिसाइडेड टू स्टे ओव्हर हिअर. काल पण आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालेलं, मग त्यापेक्षा वाईज डिसिजन हेच होतं की ते स्टे करायचं थोडं. तर आम्ही आलो आहोत आमच्या रूमवर आता, जी आम्ही बुक केली होती. आज एकदम इम्प्रॉम्प्टू इथे आलो आणि इथेच बुक केली. दॅट इज बिकॉज वी आर नॉट इन हम्पी. आम्ही हम्पीमध्ये नाही आहोत. आमचा प्लॅन असा होता जो तुम्हाला आम्ही सांगितला होता. पंढरपूरवरून आम्ही अक्कलकोटला आलो. अक्कलकोटमध्ये फक्त 5 मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालं. आणि त्यानंतर आम्ही विजापूरचा गोल घुमट पण बघितला. तिथे आमची थोडी धावपळ झाली कारण लिमिटेड टाइम होता. आणि त्यानंतर आम्हाला हम्पीला जायला खूप जास्त टाइम दाखवत होतं. आणि मी पण ड्राईव्ह करून खूप जास्त थकलो होतो. आणि माझा जो फ्रेंड आहे त्याचा एक रिलेटिव्ह बदामी या ठिकाणी राहतो. त्याने आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही बदामीला येऊ शकता. बदामीचे केव्ज तुम्ही बघू शकता, खूप छान प्लेस आहे. सो आम्ही थोडं इंटरनेट केलं, काही यूट्यूबवर व्हिडिओज बघितले आणि देन आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही बदामीला जाऊ. सो आमचं आज जे आम्ही राहतोय, आमचा जो काही हॉटेलमध्ये आम्ही स्टे करतोय तो बदामीला करतोय. आणि उद्या आम्ही पूर्ण बदामी एक्सप्लोर करणार आहोत. केव्ज किंवा काही मंदिर आहेत ते पूर्ण आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. आणि मी एक्साइटेड आहे बिकॉज मी याच्याबद्दल ना खूप छान व्हिडिओज आणि हे बघितलंय. ऍक्च्युली आता थकलो आहोत तर थोडा आराम करतो, फ्रेशन अप होतो, आराम करतो. पूर्ण उद्याचा दिवस आम्ही बदामीमध्ये कसा स्पेंड करणार आहोत, काय काय ते पूर्ण आम्ही तुम्हाला उद्याच्या म्हणजे याच व्लॉगमध्ये पूर्ण तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. मला विकासची काहीच मदत होत नाही. आम्ही कुठे गेलो ना पॅकिंगला मदत होते ना सगळं आवरण्यात मदत होते. आता बघा. ओके डन. आणि आता सगळं बघतोय की कुठं काही राहिलं नाहीये का, राहिलं तर नाहीये ना. हो सगळं घेतलं, सगळं घेतलं मी. कशी दिसते आमची जोडी? छान कॉमेंट करा खाली. हे बघा. झालंय का? ती चप्पल मध्ये ठेवावी लागेल सर, आणि ती बॅग पण मागे ठेवावी लागेल. गाडीतला कचरा काढावा लागेल, डस्टबिन मध्ये टाकावं लागेल. शिट, एक काम करायला गेलं की काहीतरी वाढलंच पाहिजे का. तर ही आहे आमची प्रॉपर्टी.
इकडे हे लोक गाडीमध्ये सामान टाकतायत. चहा आमचा चहा घेऊन पिऊन झालाय आता. झालाय आणि आम्ही निघतो आता आमच्या फर्स्ट लोकेशनवर. चहा चहा छान छान होता. मला होता, आवडला. त्यामुळे वरती येत होता इथे थांबून चहा घ्यायचं. कारण काल आम्ही एका ठिकाणी चहा घेतला, मला एवढा आवडला नव्हता तो. आणि आज मी असं विचार करते की थोडा कमी चहा घेऊ, कारण मी पण. दिवसभरात 2-3 चहा होतातच आहे. पहिल्यांदा आम्ही आमच्या कारला थोडं क्लीन करतो. आम्ही आलो आहोत फर्स्ट लोकेशन. कुठल्या लोकेशनला आलो आपण आता? कुठल्या हे बनशंकरी टेम्पल. बनशंकरी टेम्पल. तर आम्ही आता आलोय बदामी केव्ज नाही, बदामी येथील बनशंकरी टेम्पल या ठिकाणी. सगळ्यात मोठी यात्रा भरते, 1 महिना चालते, डे नाईट पूर्ण. ओके, कर्नाटकातली सगळ्यात मोठी यात्रा इथे भरते. 1 महिना डे नाईट यात्रा इथे भरत असते. तर याच आय थिंक मैदानामध्ये मोठं ग्राउंड आहे. हे जे दिसतंय ना, हे त्या यात्रेचंच रथ आहे. बदामीपासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर बनशंकरी टेम्पल आहे. हे मंदिर देवी पार्वतीचं एक खूप प्रसिद्ध आणि श्रद्धेचं स्थान आहे. इथे थोडी विचारपूस केल्यानंतर समजलं की इथली देवी अन्नपूर्णा स्वरूपात पूजली जाते आणि म्हणून लोक इथे नवसाला येतात. हे पूर्ण मंदिर द्राविडियन स्टाईल आर्किटेक्चरमध्ये बांधलेलं आहे. मंदिराच्या समोरच एक सुंदर असा तलाव आहे. या तलावाला हरिद्रा तीर्थ असं म्हणतात. सकाळी सकाळी छान दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या लोकेशनला, ते म्हणजे भूतनाथ टेम्पल आणि बदामी केव्ज. मस्त गप्पा मारत एन्जॉय करत आम्ही भूतनाथ मंदिराकडे निघालो आणि जवळ गेल्यावर कळलं की रस्ता खूपच अरुंद आहे, म्हणून गाडी अगदी हळू चालवली. 360 डिग्री कॅमेरा ऑन केला आणि सावकाश आत गेलो. आत शिरताच कॅमेरा आपोआप थांबला, कारण समोरचं दृश्य पाहण्यासारखं होतं. तर आता आम्ही आलो आहोत भूतनाथ टेम्पल या टेम्पलला, ठिकाणी. या आणि ठिकाणी. इथून इकडे दाखव नाही. तर ह्या ज्या इकडे दिसत आहेत ना, तर तर ह्या तिकडे पण आहेत जायचंय. बदामी केव्स. आम्हाला तिकडे पण जायचं आहे, बट आता फर्स्ट इकडे एक्सप्लोर करू. आणि फर्स्ट पाणी वगैरे मस्त दिसते हा. छान आहे ना, मला तर आवडलं मस्त. आणि अजिबात रश नाही. फक्त इकडे यायला जो रोड आहे तो पण थोडा कॉम्पॅक्ट आहे, काइंड ऑफ थोडा मार्केटमधनं येतो आणि ओल्ड विलेजमधनं येतो, तर ते बघ थोडा ना, किती छान आहे ते कॉम्पॅक्ट. पण. बट एवढा छान व्ह्यू आहे ना. तर त्या केव्स ते मंदिराकडे जाण्यासाठी हे पूर्ण असं क्रॉस करून जावं लागतं. तर आम्ही असाच एक पाथ क्रॉस करतोय आणि एवढं छान व्ह्यू आहे, म्हणजे कॅमेरा खरंच जस्टिस नाही करत आहे मला असं वाटतं ह्या व्ह्यूला, हो ना. मला दाखवतो मी आता आम्ही कुठे आलोय. एक नंबर छान आहे, प्लेस आहे, एक खूप नंबर. छान आहे, आणि seriously. असं आम्हाला वाटतं की आम्ही चांगलं डिसिजन घेतलंय. घेतलं, थांबलोय. मला वाटत होतं की आपण ट्रॅव्हल करायला पाहिजे होतं हातपेसाठी डिरेक्ट, पण नाही. आणि त्यामुळंच खरंच एक नंबर. भूतनाथ मंदिर हे फक्त पाहण्याचं ठिकाण नाही, तर हजारो वर्षांचा इतिहास स्वतःमध्ये साठवून ठेवलेलं स्थान आहे. हे मंदिर साधारणपणे 7व्या किंवा 8व्या शतकात चालुक्य राजांच्या काळात बांधलं गेलं. त्या काळात बदामी ही चालुक्यांची राजधानी होती. इथे ज्यावेळेस आम्ही थोडी विचारपूस केली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की हे मंदिर भगवान शिवाला भूतनाथ या रूपात समर्पित आहे. स्थानिक लोकांसाठी भूतनाथ म्हणजे या परिसराचं रक्षण करणारा देव.
मंदिराच्या बाजूला असलेला अगस्त्य तलाव हा फक्त तलाव नाही, तर त्या काळात धार्मिक विधी आणि दैनंदिन जीवनाचा भाग होता. म्हणूनच मंदिर आणि तलाव एकमेकांपासून वेगळं वाटत नाही. इतकी वर्षे उलटून गेली, पण आजही भूतनाथ मंदिर तेवढंच शांत, साधं आणि भव्य वाटतं. आणि कदाचित म्हणूनच इथे आल्यावर आपोआप शांत बसावंसं वाटतं. मंदिराची दगडी रचना साधी असली तरी त्यातली बारकाईने केलेली कोरीव कामं त्या काळातल्या कारागिरांचं कौशल्य दाखवतात. इथे उभं राहिलं की काळ थांबल्यासारखा वाटतो. हजारो वर्षापूर्वी लोक इथंच चालत असतील, हेच पाणी पाहत असतील. नुसती ही कल्पना करून अंगावर काटा आल्यासारखं झालं. भूतनाथ मंदिर म्हणजे फक्त एक ऐतिहासिक ठिकाण नाही, तर काळाशी जोडलेला एक शांत अनुभव आहे. झालं इथलं हे मंदिर बघून. आता आम्ही केव्स कडे जातोय. ए राज, आता आपण कुठे जातोय? ते काय पॉइंट आहे तो? म्युझियम. ओके, बाकी जे काही पॉइंट्स राहिलेत ते कव्हर करायला जातोय. ठीक आहे, हे पण आपल्या बरोबर झाले. हे पण आत्ताच झालं. मॅडम, तो म्हणजे तो माकड बघा ना, आमचीच गाडी भेटली त्याला बसायला आणि जात पण नाहीये. मस्त एकदम बघा. हे बघा, बस तिकडे बसला होता, आता इकडे आला आम्हाला बघितल्यानंतर. तू बघतोय डोकून. बापरे, तो बघतोय डोकून. बघा ना की कोण हॉर्न देतय म्हणून. बघा, तर आम्ही आता निघतोय बदामी केव्स कडे. हे जे मंदिर आहे ना ते आम्ही केलंय, इथलं झालंय आमचं सगळं. तर तिथे जाऊ. इथे आणखीन एक हे होतं, म्युझियम होतं बट ते बंद आहे. हे माझ्या नवऱ्याची ड्रायव्हिंग स्किल्स आता इथे टेस्ट होणार आहे. आणि समोर राजूचीच पोच देऊन उभे आहेत. हेराफेरीवाला राजू. नाही, हा आपला राजू. हेराफेरीवाल्या राजूची पोच देऊन उभे आहेत. आणि हे जरा ट्रिकीच आहे. इकडनं कट टू कट आहे बघा. स्ट्रेटच घेऊ द्या विकास, स्ट्रेट घ्यावी लागणार आहे. लागली. तर आम्ही वेट करतोय आमच्या फ्रेंडचा. तिकीट शिवाय एंट्री नाहीये. तर ते तिकीट काढायला गेले. हा, तर किती तिकीट आहे ना ते मी तुम्हाला आल्यानंतर सांगतो. बट बदामीचा ओव्हरऑल आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे, जे आपण टेम्पल केलं, त्यानंतर तिथे आणखी एक म्युझियम आहे, पण ते म्युझियम बंद होतं. पण बाकीचं जे काही होतं, आणि त्यानंतर एक हिल आहे, तिथनं पूर्ण बदामीचा व्ह्यू दिसतो. तो पण खूप छान आहे. आम्ही काही तिकडे गेलो नाही. स्कूल ट्रिप पण आली आहे. तुम्हाला दाखवत, आम्हाला काहीच कळत नाहीये की काय लिहिलं आहे. जे इंग्लिश मध्ये लिहिलं आहे ना तेवढंच समजतंय. ते बघा, ते काय वाचता येत असेल तर सांगा. कोणाला येत असेल तर सांगा. बी अवेअर ऑफ मंकीज. आता इथे आलो ना तेव्हा लाडू खात होतो आणि ते माकड आलं आणि त्या शिवच्या हातात शिवला लाडू फेकून द्यावा लागला. इकडे स्कूल ट्रिप आली आहे, जसं मी सांगितलं आधी. खूप मोठ्या केव्स आहेत ह्या, खूप जास्त.
तर हां, आणखीन एक चांगली गोष्ट आम्ही इथे बघितली की आता एका ठिकाणी ते म्युझियमच्या तिथे आम्ही गेलो ना, तिथे कॅमेरा ऑलटुगेदर अलाउडच नव्हता. इथे ते कॅमेरा अलाउड करतात पण त्यांनी त्याचे फक्त charges घेतले. चार्जेस घेतले जसं आणि ticket. दॅट इज 25 रुपीज, सो इट्स नॉट कॉस्टली. आणि जे इंडियन आहेत त्यांच्यासाठी 15 to 20 रुपीज तिकीट आहे, तिथे लिहिलं आहे काउंटरवर. इकडे काउंटर. हां, हे तिकीट काउंटर आहे. इथनं ही एंट्री आहे, त्यानंतर इथे हे तिकीट काउंटर आहे, इकडे ही मोठी पार्किंग आहे आणि हा इथे समोर हे केव्ज आहेत. बदामी केव्ज पाहायला या दगडी पायऱ्या चढाव्या लागतात आणि प्रत्येक पायरी आपल्याला थेट इतिहासात घेऊन जाते. बदामी केव्ज म्हणजे फक्त गुहा नाहीत, तर चालुक्य काळातील अद्भुत शिल्पकला आहे. या गुहा सुद्धा साधारणपणे 6व्या ते 7व्या शतकात चालुक्य राजांच्या काळात कोरल्या गेल्या असाव्यात. या केव्ज मधून चालताना इतिहास जवळून पाहतोय असं वाटतं आणि वरून दिसणारा अगस्त्य तलाव या सगळ्या अनुभवाला अजून खास बनवतो. इथली प्रत्येक केव ही वेगवेगळ्या देवतेला समर्पित आहे. एखादी गुहा शिवाला, तर दुसरी विष्णूला, तिसरी विष्णूला, चौथी जैन धर्माशी संबंधित आहे. तर अशी प्रत्येक गुहा, प्रत्येक केव ही वेगवेगळ्या देवतेला समर्पित आहे. या केव्ज बांधलेल्या नाहीत, तर संपूर्ण डोंगरातून कोरलेले आहेत. म्हणजे कल्पना करा, कुठलेही इक्विपमेंट्स नसताना त्या काळात एवढं काम कसं केलं असेल. इग्नोर आमचा अवतार, दॅट इज बिकॉज आम्ही खूप सगळ्या स्टेअर्स चढून वर आलोय. एवढं पण आणि काही खूप जास्त वर नाहीये. वर नाहीये बट स्टेअर्स खरंच, आहेत. हां. आणि आय गेस 3 लेअर्स मध्ये, फर्स्ट लेअर, देन थोडं प्लॅटफॉर्म आहे, देन सेकंड लेअर खाली आहे परत, देन परत प्लॅटफॉर्म आहे, आय गेस वर परत आहे. तर खूप असं छान आहे, म्हणतात खूप. की हे जे आहे ना, हे पूर्ण एका म्हणजे एक असं हे आहे, केव टाईप आहे आणि सगळं असं कोरीव काम आहे. तर असं कुठे होल नाही, जे कोरीव काम केलेलं आहे ना तिथे. तर छान आहे मधले मूर्ती वगैरे. फक्त इथे एकच इश्यू आहे की स्मेल येतो, कारण इथे वटवाघुळी जी आहे ना त्या खूप प्रमाणामध्ये आहे, तर असं उग्र वास येतो. बस तेवढंच माझं हे आहे. बाकी एवढं छान कोरीव काम केलेलं आहे ना, खूप छान कोरीव हे काम बघा. केलंय. हे सगळीकडे असं स्ट्रक्चर आहे ऑलमोस्ट, आणि यामध्ये असं कोरीव हे केलंय. आणि मगाशी आम्ही जे आहोत ना ते त्या स्पॉटला त्या स्पॉटला होतो. त्यानंतर त्या स्पॉटपासून असं पायी जाऊन आम्ही तिथे आलो. त्या झाडापाशी तिकडे म्युझियम आहे आणि ही जी टेकडी दिसते ना समोर, इथनं पूर्ण सिटीचा खूप छान व्ह्यू मिळतो. आणि त्यानंतर आम्ही एक इथे मध्ये गेलो होतो आणि सेकंड आता इथे एक आहे, इथे पण मध्ये छान दिसतंय. तर बघूयात आता. आणि हे छान व्ह्यू. तर माझं तुम्हाला असं सजेशन आहे, जर तुम्ही हम्पीची ट्रिप करत असाल आणि जर तुमच्या आयटरनरीमध्ये बदामी केव्ज हा स्पॉट नसेल तर तुम्ही डेफिनेटली इन्क्लूड करा तो. कारण आमच्या आयटरनरीमध्ये, हम्पीच्या आयटरनरीमध्ये हा स्पॉट नव्हता. बट आम्ही, तुम्हाला माहिती आहे की काय प्रॉब्लेम झाले, आम्ही इथे आलो आणि खरंच लकीली आम्ही बरं झालं इथे आलो. त्यामुळे माझं पण तुम्हाला हे सजेशन आहे, हम्पीच्या ट्रिपमध्ये तुम्हाला जर प्लॅन करायचा असेल तर नक्की तुम्ही हा स्पॉट इन्क्लूड करा. खूप छान आहे. आणि मिस करू नका. इथे इतक्या दूर येऊन जर तुम्ही, बदामी सिटीज अशी आहे ना की तुम्ही 2 दिवस फिरू शकतात पूर्ण, बट आमच्याकडे तेवढा वेळ वेळ नाहीये. बट आम्ही जेवढं फिरलो ना आतापर्यंत तेवढं आम्हाला सगळं आवडलं आहे. आणि तुम्ही एवढ्या दूर येऊन जर तुम्ही हम्पीच्या एवढ्या जवळ येत आहे राईट, आणि जर तुम्ही बदामी या ठिकाणी जर येत नसाल तर वर्थ नाही असं मला आत्ता वाटतंय. त्यामुळे नक्की तुम्ही बदामी ला या जर तुम्ही हम्पीचा प्लॅन करत असाल तर. परत एक ट्रिप आली आहे, स्कूल ट्रिप. आज आम्हाला सगळे छोटे छोटे चिल्ले पिल्ले बघायला मिळतात. एवढे छान, एवढे एक्साइटेड आहेत ना सगळे. जी स्कूल ट्रिप होती ना ती सांगली की साताऱ्यावरनं आली होती आणि आता हे माहित नाही कुठनं विकी बोलतोय त्यांच्याशी, तर समजेलच आपल्याला.
आता आम्ही बघू, आता आम्ही मोस्टली आता काहीतरी खाऊ, नाश्ता करू आणि हम्पीसाठी निघू. तर पण तुम्ही नक्की इन्क्लूड करा, आम्ही परत परत सांगतो, तुम्ही करू शकतात इन्क्लूड. आणि हे खूप सगळे हे असतात इकडे असं माकडं. हा परत एकदा व्ह्यू तुमच्यासाठी दाखवते. आणि हा माझा व्ह्यू, माझा फेवरेट व्ह्यू. दोनदा उठली मी घाबरून झोपेतनं. असं होतं, ब्रेक असं. दाबला त्याला. गाडी स्पीड मध्ये असते, मग अचानक ब्रेक दाबल्यावर होणारच ना असं. बट कालच्या पेक्षा आजचे रोड चांगले आहेत है ना. तर आम्ही बदामीमधनं आता निघालो आहोत हम्पीला. अराउंड 150 किलोमीटर्सचं डिस्टन्स आहे आणि 3 आवर्स सांगताय आम्हाला ड्युरेशन. तर छान होता बदामीचा एक्सपिरियन्स. आमच्या आमच्या लिस्टमध्ये नव्हता तो, अचानक ॲड झाला. बट छान वाटलं जाऊन तिथे. ते केव्स बघितल्या, त्यानंतर टेम्पल व्हिजिट छान होती. आमच्याबरोबर तो शिव होता, राजूचा रिलेटिव्ह. त्याला आम्ही तिथे ड्रॉप केलं. तो इथलाच आहे ॲक्च्युली, एज्युकेशन पर्पजला तिथे असतो. तर त्याला ड्रॉप केलं, त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आता आम्ही निघतोय हम्पीला. तर हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला हम्पीमध्ये आमचे जे 3 डेज असणार आहेत ते आम्ही कसे स्पेंड करतो, कुठे कुठे जातो ते तुमच्याबरोबर शेअर करू. तर ठीक आहे, चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. लक्ष नाही आहे त्याचं, तो हे करतो ॲक्च्युली, कार यू टर्न घेतोय. तर ठीक आहे, चालेल. बाय बाय.